कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे। त्यामुळे इथले शेतकरी सहसा ऊस शेतीशिवाय इतर नगदी पिके घेण्याचे धाडस करत नाहीत। अतिपावसामुळे इतर पिकांच्या तुलनेत ऊसाचे कमी नुकसान होत असल्याचा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे। परंतु शेतकऱ्यांचा हा गैरसमज दूर करण्याचे काम कृषीभूषण पुरस्कार विजेते शेतकरी सर्जेराव पाटील करत आहेत। सर्जेराव पाटलांनी सध्या आपल्या 32 गुंठे शेतीत आले पिकाची लागवड करून ऊस शेतीला पर्याय शोधलाय। त्यातून त्यांना 2.5 लाखांचा निव्वळ नफा देखील मिळणार आहे। आज आपण त्यांच्या आले शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील किसरूळ गावी जाणार आहोत। सर्जेराव पाटील यांची एकूण 5 एकर शेती आहे। यामध्ये 3.5 एकर बागायत तर 1.5 एकर जिरायत स्वरूपाची शेती आहे। 1989 सालापासून वडिलांच्या निधनानंतर त्यांनी शेतीची संपूर्ण जबाबदारी पेलली आहे। तेव्हापासून ते सातत्यानं शेतीत नवनवीन पिकं घेण्याबरोबरच आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करतायत। ऊस पिकांनंतर भात, केळी, आलं, हळद यांसारखी पिकं घेत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे। सुरुवातीला 5 गुंठ्यांवर आलं आणि हळदीचं पीक घेऊन त्यात यश मिळवल्यानंतर या पिकाखालील क्षेत्रात त्यांनी वाढ केली आहे। माझे एकूण क्षेत्र 5 एकर आणि जिरायत 1.5 एकर आणि बागायतमध्ये 3.5 एकर। तर त्या 3.5 एकरमध्ये 1989 पासून वडिलांच्या निधनानंतर शेती व्यवसायाची जबाबदारी माझ्यावरती आली। 1989 पासून शेतीमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग केले। तर गेली 15 वर्षे आम्ही केळीचे मोठ्या प्रमाणावर प्रयोग केले। केळी घेत असताना नवीन पिकाकडे आमचा कल झाला आणि मग आलं हे पीक करण्यास सुरुवात केली। सर्जेराव पाटील यांनी सध्या 32 गुंठे क्षेत्रावर आलं पीक घेतलंय। यासाठी ऊस तुटल्यानंतर योग्य ती पूर्व मशागत केली आहे। पूर्व मशागतीनंतर जमिनीला 2 महिने विश्रांती दिली। सर्जेराव पाटलांनी 32 गुंठ्यात 21 ट्रॉली शेणखत मिसळलंय। त्याचबरोबर रासायनिक खतांचा देखील योग्य प्रमाणात वापर करून एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन करण्यावर भर दिलाय। पूर्व मशागतीनंतर 4 फुटांच्या अंतरावर बेड सोडून बेणे प्रक्रिया केलेल्या आले कंदाची 1 बाय 1 फुटाच्या अंतरावर लागण केली आहे। त्याला ठिबकच्या माध्यमातून लगेच पाणी दिलंय। त्याचबरोबर आल्यावरील कंदमांशी आणि बुरशीजन्य रोगांचा विचार करून सुरुवातीपासूनच काळजी घेतली आहे। ह्या प्लॉटसाठी जेणेकरून किडीचा प्रादुर्भावामध्ये कंदमाशी ही मोठ्या प्रमाणावर येते आणि कंदमाशीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून आम्ही क्लोरोफायरिफॉस हे साधारण 1 लिटरला 3 मिली असं दर 1 महिन्याच्या अंतरानं किडीच्या व्यवस्थापनासाठी खालून दिलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट बुरशीजन्य रोगासाठी बेणे प्रक्रिया करताना बावेस्टेन आणि त्याच्यानंतर उगवणीनंतर आम्ही उगवून आल्यानंतर करपा असो किंवा मूळ कुजव्या असो याच्यासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड वेगवेगळी बुरशीनाशकं त्याच्यामध्ये वापरलेले आहेत। सर्जेराव पाटलांनी आले पिकाचं तण व्यवस्थापन आणि भरणी वेळच्या वेळी करून घेतली आहे। त्याचबरोबर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक वापरलंय। त्यामुळे पाणी बचत आणि आल्यावर येणाऱ्या कंदमांची प्रादुर्भाव कमी करण्यात त्यांना यश मिळालंय। त्याचबरोबर आल्यामध्ये आंतरपीक घेऊन उत्पादन खर्च कमी करण्यावर त्यांचा प्रयत्न सुरू आहे। आपण एकात्मिक खत व्यवस्थापनचा अनुकरण केलेलं आहे। एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खतावर भर दिलेला आहे आणि सेंद्रिय खत देऊन रासायनिक खत कमी मात्रेत योग्य प्रमाणात विद्यापीठाच्या शिफारसप्रमाणे त्याचा आम्ही वापर केलेला आहे। लागणीपूर्वी रासायनिक खत सिंगल सुपरफॉस्फेट 50 किलो 4 बॅगा वापरलेल्या आहेत। पोटॅश 50 किलोमध्ये 2 बॅगा वापरलेल्या आहेत। लिंबोळी पेंड आपण 400 किलो वापरलेलं आहे। ऑर्मिकेन 20 किलो वापरलेलं आहे आणि नत्र कमी प्रमाणात म्हणजे उगवणीच्या वेळी आम्ही 50 किलो दिलेलं आहे। आले पिकासाठी सर्जेराव पाटील यांना जवळपास 1,65,000 रुपयांचा खर्च करावा लागलाय। यामध्ये बियाणे, पूर्व मशागत, खतं, औषधं, आंतरमशागत, पाणी यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे। या 32 गुंठे क्षेत्रातून त्यांना 12 टन आल्याचं उत्पादन अपेक्षित असून सध्याच्या किमान दरानुसार विचार केल्यास खर्च वजा जाता 2.5 लाख निव्वळ नफा मिळण्याचा त्यांना अंदाज आहे। इकडलं सर्व शेतकरी
ऊसाकडं वळत असतात. ऊसामध्ये एक हमीभाव आहे, आपल्याला ठराविक दर मिळणार आणि ठराविक उत्पन्न मिळणार, हे शेतकऱ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि बरेच शेतकरी अशा वेगवेगळ्या पिकाकडं वळत नाहीत. तरी आम्ही हे वळण्याचं धाडस केलं आणि इकडं वळून आम्ही वेगवेगळे प्रयोग करून हे यशस्वी पण केले. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी हा अनुभव घेऊन करण्यास काय हरकत नाही. आले पिकाला सध्या कृषी शेंग किंवा वेगवेगळ्या फ्रुट्स मार्केटसाठी आता मोठी मागणी आहे मार्केटमध्ये, तर याच्याकडे सुद्धा वळावं. सर्जेराव पाटील यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असताना त्यांना अनेक अडचणींनाही सामना करावा लागलाय. हे करत असताना त्यांना वेळोवेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि कृषी विभागाचंही सहकार्य लाभलंय. सर्जेराव पाटील यांनी अतिपावसाच्या प्रदेशात परिसरातील शेतकऱ्यांना ऊस शेतीला सक्षम पर्यायी पीक कसं घेता येईल हे दाखवून दिलंय. त्यामुळे त्यांनी केलेल्या प्रयोगाप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी देखील इतर पिकांचे प्रयोग करून स्वतःच्या उत्पन्नात भर घालावी असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच सर्जेराव पाटील यांची शेतीतील वाटचाल परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी असून पर्यायी पीक व्यवस्था निर्माण करणारी आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.